रोजपेक्षा काही जास्तच माझ्या किचनमध्ये आज पसारा झाला होता. सगळी भांडी अस्ताव्यस्त होती. धुतलेली भांडी रॅकमध्ये नव्हती किंवा धुवायची भांडी ही अशीच पडलेली होती. ओट्यावरसुद्धा खूप पसारा होता. पण तो पसारा कसा आवरायचा? आणि कधीकधी आपल्या सगळ्यांच्याच घरामध्ये रोजपेक्षा जास्त पसारा होतो, तर तो आपण कसा पटापट क्लीन करू शकतो हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यानंतर बेसिनचं सिंक हे कसं आपण साफ करायचं व्यवस्थित ते सुद्धा दाखवणार आहे, ज्याच्याने आपलं आरोग्य व्यवस्थित राहील आणि चांगलं राहील. आणि आपल्यासोबत आपल्या घरच्यांचं देखील आरोग्य महत्त्वाचं असतं. सो मी तेच आज दाखवणार आहे. आणि असा स्वच्छ क्लीन, कोणत्याही तुपाचा, तेलाचा किंवा कोणताही मसाले न पडलेला ओटा कोणाला नाही आवडत. पण कधीकधी ही अशी एवढी सगळी घाण होऊन जाते आपल्याकडून किंवा काही कारणं असतात ज्याच्यामुळे ही एवढी घाण होते. तर सगळ्यात पहिले तर मी किचनमध्ये गेल्यावर अजिबात पॅनिक नाही झाली किंवा मी असं बिलकुल पण म्हणजे आला होता कंटाळा मला, कारण कधीकधी खूप सारा पसारा झाला की आपल्याला खरंच कंटाळा येतो. पण कंटाळा आला हे आपण मनाची अशी समजूत घालून नाही द्यायची की मला कंटाळा आला आहे. सो पहिले तर मी तुम्हाला सांगेल की करायचं म्हणून करू नका. आपल्याला पसारा झालेला असतो तो आवरावाच लागतो. त्यामुळे आपण व्यवस्थित चांगल्या याच्याने सुरुवात करायची. तर पहिले तर आहे ना, मी डिक्लटरिंग केलं. डिक्लटरिंग काय असतं तर जे अनवॉन्टेड भांडी आहेत किंवा वस्तू आहेत त्या जागच्या जागी ठेवायच्या. आता इथे जर तुम्ही बघत असाल तर मला जी भांडी नको होती, जी मला वापरायची नव्हती किंवा ज्या काही वस्तू होत्या ज्या मला नको होत्या ते मी त्यांच्या जागेवर ठेवून दिल्या. जसं की इडलीचं भांडं किंवा फ्रूट बास्केटमधले जे फ्रूट्स होते खराब झालेले ते फेकून दिले डस्टबिनमध्ये आणि जे चांगले होते ते फ्रूट बास्केटमध्ये ठेवले. त्यानंतर सगळे कुकर वगैरे व्यवस्थित ठेवल्यावर मी किचन प्लॅटफॉर्मचा अर्धा भाग जो पण रिकामा झाला होता तो नॅपकिनने क्लीन करून घेतला. आणि जी म्हणजे जे मटकी वगैरे तिथे होती माझ्याकडे, सो ती मी एका डब्यामध्ये काढून फ्रीजमध्ये ठेवून दिली, जेणेकरून ते भांडं रिकामं होईल आणि धुवायला चाललं जाईल. असं केल्याने तुमचे जे धुतलेले भांडे आहेत ते त्यांच्या जागी असतील आणि जे तुम्हाला धुवायचे असतील ते एका जागी असतील. आणि तुम्ही इथे बघू शकता की किचन प्लॅटफॉर्मचा अर्धा भाग मी स्वच्छ केलेला आहे आणि वस्तूसुद्धा बऱ्यापैकी जागेवर ठेवलेल्या आहेत. आणि हा दुसरा प्लॅटफॉर्म आहे, तर आता तो आपण क्लीन करणार आहोत. तो कसा करायचा त्याआधी मी इथे जे भांडे माझे धुवून ठेवले होते, जे जमिनीवर ठेवले होते आणि काही या टोपलीमध्ये होते ते सगळे आपला रॅक असतो किंवा मांडणी म्हणतो आपण ज्याला, त्याच्यामध्ये लावून घेतले. व्यवस्थित लावले. एकात एक भांडे म्हणजे पातेल्यांमध्ये पातेले, चमच्यांच्या ठिकाणी चमचे, छोट्यापासून मोठ्यापर्यंत कढई, परत सगळे जे आपले पॅन्स वगैरे असतात ते सगळे लावून घेतले. गाळण्या वगैरे एका ठिकाणी लावल्या. त्याच्यानंतर हे सगळं करताना मी एक काळजी घेतली की भांड्यांचं पाणी आपण ज्या बास्केटमध्ये भांडे धुवून टाकतो तिथून ते म्हणजे खाली निथरलेलं असतं, तर ते जर जमिनीवर असेल तर तेही तुम्ही पुसून घ्या, कारण त्याच्यामुळे कोणताही अपघात घडू शकतो, पाय सटकू शकतो. तर ही काळजीसुद्धा आपल्याला किचन क्लिनिंग करताना किंवा कोणतीही क्लिनिंग करताना घ्यायची आहे. प्लस माझे जे तेला तुपाचे भांडे होते ते मी एका ओट्यावर थोडा वेळ सुकायला ठेवले होते, जे सुकले नव्हते. मध्ये कोणताही ब्रेक न घेता मी लगेचच दुसरी भांडी आवरायला घेतली, जी दुसऱ्या ओट्यावर ठेवली होती. आणि मोस्ट ऑफ ती भांडी मला सगळी धुवायची होती किंवा धुवायला टाकायची होती. सो ती जी खरकटी भांडी होती त्याच्यातलं खरकटं मी एका प्लॅस्टिक बॅगमध्ये काढून घेतलं आणि ती सगळी पाण्याखालून काढून घेतली, जेणेकरून ज्यावेळेस ती धुवायला जातील ती इझी होतील धुवायला. सो टाईमही जास्त लागणार नाही आणि स्वच्छही निघतील. त्यामुळे इथे बघू शकता तुम्ही चहाची जी पावडर असते ती सगळी गाळून वगैरे घेतली. बाकीचे सगळा कचरा एका प्लॅस्टिक बॅगमध्ये जमा केला. बॉटल सगळ्या एका साईडला ठेवल्या आणि एक भांडी मी पाण्याखालून काढून घेतली. आणि अशा प्रकारे हा ओटाही रिकामा झालेला आहे. त्यानंतर मी हा ओटा नॅपकिनने वगैरे पुसून घेतला. गॅस स्वच्छ धुवून घेतला होता, त्यामुळे तेलाची जी पण काही घाण होती ती निघून गेली होती. आणि आता लास्ट माझं बाकी होतं बेसिन. आणि बेसिन तुम्ही बघू शकता, आधी मी सगळीकडे चारी बाजूंना साबण लावून घासणीने घासून घेतलं होतं किंवा स्क्रबर असेल तुमच्याकडे त्याच्याने घासून घेतलं मी. आणि त्यानंतर टूथब्रश जो होता माझ्याकडे त्याच्या साहाय्याने मी कोपरे जे असतात बेसिनचे ते सगळे घासून घेतले. त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं
आणि येस, जे एक्स्ट्रा पाणी होतं ते सगळं वायपरने काढून घेतलं आणि तुम्ही समोर बघू शकता व्यवस्थित लावलेली मांडणी दिसते आहे. आपला ओटा देखील खूप छान झाला आहे. बाटल्या भरून ठेवलेल्या आहेत. गॅसवर दूध तापवून झालेलं आहे, पाणी भरून झालं आहे आणि आपलं बेसिनसुद्धा स्वच्छ आहे. तुम्ही इथे बघू शकता कोपऱ्यात कुठलीही घाण नाही आहे, त्यामुळे आपल्या आरोग्याला धोका होणार नाही आहे याची मी इथे काळजी घेतलेली आहे. आणि अशा प्रकारे खूप छान असं क्लीन असा किचन प्लॅटफॉर्म दिसत होता आणि एवढ्या सगळ्या मेहनतीचं फळ भेटल्यासारखं वाटत होतं. तर नक्कीच आपल्या गृहिणींना असा स्वच्छ ओटा पाहिल्यावर उत्स्फूर्तपणा येतो आणि जेवण बनवण्याचा उत्साह येतो आणि खूप छान वाटतं. व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि इथपर्यंत पाहिला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या या व्हिडिओला आणि इतर दुसऱ्या व्हिडिओंनाही लाईक करा आणि शेअर करा. आणि तुमचे काही सजेशन्स असतील तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. किचनमध्ये असाच ताजेतवानेपणा राहू द्या. चला बाय.